नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर जून महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता हरभऱ्याचा भाव होणार 6000 पार। हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव होणार 6000 पार? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे, काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव होणार 6000 पार? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल, काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव होणार 6000 पार? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची बाजारभाव पातळी काय आहे, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा शिल्लक साठा किती आहे, या सर्वांचा परिणाम आता हरभऱ्याच्या भावावरती जून महिन्यात कसा होणार? काय या परिणामामुळे आता जून महिन्यात आपल्याला हरभऱ्याचा भाव 6000 पार होताना दिसणार अथवा नाही, या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर। सध्या जर बघितलं तर हरभऱ्याची भाव पातळी किती आहे? सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव हा 5400 ते 5800 च्या दरम्यान आहे। आपल्याला एप्रिल महिन्यात हरभऱ्याचा बाजारभाव 6000 पार जाताना दिसला, पण मागच्या 8 ते 10 दिवसामध्ये बघितलं की हरभऱ्याच्या भावात तेजी येईल म्हणून सरकारने जे 7% शुल्क आयात शुल्क हरभऱ्यावरती होतं त्याला 0% केलं आणि या ठिकाणी हरभऱ्याच्या भावात 200-300चा दबाव आला। पण या वर्षी हरभऱ्याचं उत्पादन अत्यंत कमी आहे, या वर्षी हरभऱ्याचा शिल्लक साठा नसल्यास जमाय आणि मागणी तर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आहे। यामुळे सुरुवातीपासूनच मागणी आणि पुरवठ्यात जी तफावत दिसत आहे, यामुळे हरभऱ्याच्या भावात तेजी येणार याबद्दल दुमत नाही। आणि या तेजीमध्ये जून महिन्यात हरभऱ्याचा भाव जर 6000 पार झाला तरी देखील आश्चर्य नाही, असं जाणकारांचं या ठिकाणी स्पष्ट मत आहे। विक्रीचा विचार करत असू तर लक्षात घ्या मित्रांनो की हरभऱ्याचा बाजारभाव 6000 पार झाला की इथं आपण काय करायचं, 25% हरभरा विक्री करून टाकायचा। 75% जो हरभरा शिल्लक आहे त्याला इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने विक्री करायचं, ज्यामुळे होणार आपला 100% फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा।
सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।